हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच होता की मी माझ्या माहेरी गेले होते. तर तिथंच आम्हाला देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो आम्ही. तर तिथे देवीच्या दर्शनासाठी गेलो. त्यानंतर व्यवस्थित आईने सगळी पूजा ही करून घेतली. त्यानंतर मी क्युटीला घेऊन बसले होते. थोड्या वेळ ती इकडं तिकडं कसा हात लावला तर उदबत्ती दिवा होता, त्यामुळे ते पोळण म्हणून मी बाजूला बसले होते आईन पूजा करूस तर. त्यानंतर मी फक्त दर्शनासाठी गेले तिथं जवळ. दर्शन हे व्यवस्थित करून घेतलं देवीचं. त्यानंतर मग आम्ही लगेच बाहेर आलो. बाहेर आईने बाकीच्या देवाची पूजा ही करून घेतली. बाहेर येऊन बाहेरच्या देवाची पूजा ही करून घेतली. तिथं खूप गर्दी होती. आम्हाला अर्धा एक तास लागला तिथे गर्दी असल्यामुळे, कारण की आखाडाच्या महिन्यामध्ये कोणीही देवदेव करतं गावातला. आम्हीही गेलो होतो आईच्या इकडे. त्यानंतर घरी आल्याच्या नंतर म्हणले आईला कपडे धुवू लागते मी, तू बाकीची कामे आवर. म्हणून मी कपडे धुवायला घेतली. कपडे धुणं होतंच का नाही की मग बाकीची राहिलेली कामे आई करत होती. क्युटीला घेतलं होतं माझ्या बहिणीने, तोपर्यंत मी कपडे धुवून घेतले. कपडे धुतले. त्यानंतर आईने घेतली होती भाजीची तयारी. त्या देवीला ना कोंबडं कापलं जातं, तर मग ती भाजी करायची होती. त्यासाठी आईने लसूण सोलायला घेतला. लसूण हे सोलून घेतला व्यवस्थित आईने. त्यानंतर मग बाकीची राहिलेली कामे करून घेतली. मी तर काय नाही, नंतर निवांत बसले होते क्युटीला घेऊन. म्हणले चलू द्या तुमचं. मी भाजी वगैरे खात नाही म्हणून माझ्या आजीने आळूची पाने करायला घेतली होती. का तर भाजी खात नाही म्हणून. तर तिच्या हाताला खूप चव आहे बघा. म्हाताऱ्या माणसाचं हातचं जेवण हे वेगळंच लागतं आणि आपण बनवलेलं वेगळंच लागतं, कारण की त्यांनी जुन्या पद्धतीमध्ये बनवतात ते, त्याच्यामुळे. तर आजचा ब्लॉग इथं सेंड करते. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.